आणि तिसरं म्हणजे मेल टाईपच्या हार्मोनमुळे आपल्या शरीरावर जे परिणाम झालेले असतात तसे जर परिणाम झालेले असतील तर ह्या 3 पैकी 2 तरी कंडिशन असल्या पाहिजेत, तर आपण त्याला पीसीओडी म्हणतो. बरोबर. राइट. राइट. ॲब्सोल्युटली. आता हे जे पीसीओडी आहे, हे सध्याच्या टीनेजर्समध्ये याचं प्रमाण जास्त करून का वाढतंय हे आपल्याला दिसतं? बरोबर आहे. आता जसं मी म्हटलं तुम्हाला, तसं पीसीओडी हा खरं म्हणजे ऑटोसोमल डॉमिनंट म्हणजे जेनेटिक आजार असं म्हणू शकतो आपण किंवा क्लिनिकल कंडिशन आहे ही. ही जेनेटिकली आपल्याकडे येत असते. बरं. तर जेनेटिकली 50% आपण समजू जेनेटिकली आहे आणि 50% एन्व्हिरॉन्मेंटल आहे, म्हणजे वातावरणातल्या बदलांमुळे झालेलं आहे. तर जेनेटिक जे कारण असतं, त्या जेनेटिक कारणामध्ये काय असतं, आपण जेव्हा जेनेटिक आहे प्रॉब्लेम आपल्याला म्हणतो, म्हणजे आपण जर साध्या शब्दात सांगायचं झालं, तर आपली जमीन नांगरलेली आहे. हं. आपण त्याच्यावर काय बीज रोवतोय किंवा रुजवतोय त्याच्यावर ते अवलंबून असतं. आपली जमीन नांगरलेली असते. जर आपण अनहेल्दी लाईफस्टाईल जर आपण आपल्याला आली आपण घेतली किंवा आपली असेल, हं. तर डेफिनेटली ते कन्व्हर्ट होतं पीसीओडी मध्ये. पण आपल्याला जरी जेनेटिक प्रॉब्लेम आहे, पण आपली लाईफस्टाईल जर चांगली असेल, हेल्दी असेल, तर आपल्याला पीसीओडी होत नाही, जरी आपण जेनेटिकली प्रोन असलो तरी. हं. आपल्या घरामध्ये जर समजा डायबिटीज लवकर होण्याची हिस्ट्री असेल, हार्ट अटॅकची हिस्ट्री असेल, ब्लड प्रेशर जर वाढलेल्याची हिस्ट्री असेल, खूप ओबेसिटीची हिस्ट्री असेल, तर आपल्यामध्ये पीसीओडीचा जीन असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला आपल्या लाईफस्टाईलवर कंट्रोल ठेवलं पाहिजे. आणि दुसरं जर मी तुम्हाला सांगितलं पीसीओडीचं कारण जे वातावरणातून येतं, म्हणजे आपल्याला आपल्याला हे लक्षात सुद्धा येत नाही. पण वातावरणात ईडीसी नावाची एक एंटिटी असते, म्हणजे एंडोक्राईन डिस्ट्रप्टिव्ह केमिकल, बरोबर. हां. जी इंडस्ट्रीजमुळे वातावरणात येत असतात, वातावरणातल्या हवेमध्ये असतात, आपल्या पाण्यात असतात, आपल्या जेवणात असतात. जेवणात कशाने मी म्हणेन, आपण फर्टिलायझर युक्त, आपण पेस्टिसाइड युक्त आहार घेत असतो. या सगळ्यातून ते ईडीसी आपल्यात येत असतात. त्याचबरोबर अलीकडचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे यूज ऑफ प्लास्टिक. हं. प्लास्टिकमध्ये बिसफेनॉल ए नावाचं ईडीसी असतं. हं. हे बिसफेनॉल ए जे आहे, तर हे इस्ट्रोजन जे हार्मोन असतं आपल्या शरीरातलं, त्याच्यासारखी त्याची ऍक्शन असते. आणि ते आपल्या नॅचरल इस्ट्रोजनची म्हणजे जर आपण बिस्फेनॉल ए मिश्रित म्हणजे प्लास्टिक कंटेनरचा जास्त वापर करत असू, हे बिस्फेनॉल ए आपल्यावर अतिशय वेगळ्या पद्धतीने आपल्यावर ऍक्शन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जातं आणि त्याचे पीसीओडीच्या ऍग्रेशन मध्ये त्याचा खूप मोठा रोल असतो. तर हे झालं कारण, ही झाली पीसीओडीची कारण. पण एक अतिशय महत्वाचं कारण आहे जे आपल्याकडून दुर्लक्षिलं जातं. हं. या पीसीओडीची सुरुवात कधी कधी आपण आपल्या मातेच्या पोटात जेव्हा असतो, 28 वीक, 24 वीक, म्हणजे 4थ्या महिन्यात, 5व्या महिन्यात, 6व्या महिन्यात, तेव्हा त्या मातेला सुद्धा कुठल्या ईडीसीचं एक्सपोजर झालंय. हं. वातावरणातून झालं असेल, अन्नातून झालं असेल, पाण्यातून झालं असेल, प्लास्टिकच्या यूज मधून झालं असेल, तर तिच्या होणाऱ्या बाळावर त्याची ऍक्शन होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला तिचं फ्युचरमध्ये तिला पीसीओडी होण्याचे लक्षणं दिसू शकतात. बरोबर. आता जे तुम्ही म्हटलं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर्स जे आहे म्हणजे जरी आपल्याला जेनेटिक नसलं तरी ॲज यू सेड की फर्टिलायझर, प्लास्टिक या सगळ्या गोष्टी वरती आपण कंट्रोल ठेवणं इज ऑल्सो म्हणजे खूप माइंडफुल हा खूप इम्पॉर्टंट टास्क आहे की आपण प्लास्टिक म्हणजे आय यू सेइंग की प्लास्टिकच्या बाटल्यांमधनं पाणी पिऊ नका किंवा प्लास्टिकचे प्लेट्स किंवा असं काही सगळीकडचंच वापरू नका. प्लास्टिक, हो, सगळीकडचंच प्लास्टिक आपल्याला कमी केलं पाहिजे. बिस्फेनॉल ए जे आहे आणि त्याच्यासारखी तत्सम बाकीची केमिकल्स, ती आपल्या शरीरातल्या इस्ट्रोजन सारखे ऍक्ट करतात आणि आपल्या इस्ट्रोजनला रिप्लेस करायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं इस्ट्रोजन वाढतं. हं. पण आपण बघितलेलं आहे अलीकडे मुलींना लवकर लवकर मेनार्की येतात, त्यांचे पिरियड्स लवकर सुरू होतात, त्यांची ब्रेस्ट डेव्हलपमेंट लवकर होते. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळं रिस्पॉन्सिबल आहेत. कित्येक वेळेला आपण म्हणतो पीसीओडी मध्ये मी पुढे सांगणारच आहे आपल्याला, की आपण पीसीओडीने जर आपण ग्रस्त असू तर आपल्याला शक्यतो
प्लांट ओरिजिन फूड खाल्लं पाहिजे. कारण आता आपण अलीकडे बघतो की आपण पोल्ट्रीतलं चिकन असू दे किंवा आपण दूध जे घेतो, तर त्या सुद्धा अॅनिमल्सना बऱ्यापैकी हार्मोन्सची इंजेक्शन्स दिलेली गेलेली असतात आणि ते काही त्यांना पूर्णपणे नॅचरल फूड देऊन त्यांना वाढवलेलं नसतं. बऱ्याच या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण जर खूप खोलावर गेलो, तर आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी दिसतील त्या प्रत्येकात काही ना काहीतरी आहे आणि आपल्यापुढे प्रश्न उभा राहतो, मग आपण खायचं काय? बरोबर. यू हॅव टू बी इतकं केअरफुल विथ युअर फर्टिलायझर्स अँड विथ युअर नॉन-व्हेज. म्हणजे काय काय आणि कसं आणि आपण कुठनं या सगळ्या वस्तू विकत घेतो हे खूप जास्त विचार आता म्हणजे केला पाहिजे, कारण की आपल्याला एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर्सवर कंट्रोल करायचं असेल तर. आणि हे सगळं आपल्याला ह्या अलीकडच्या 60 वर्षातलं दिसतंय. जेव्हा पूर्वीची जी लाईफस्टाईल होती, जी नॅचरल पद्धतीने सगळं उगवलं जात होतं, आपला आहार, हं, आपले जे प्राणी आहेत, हे सगळे नॅचरल हं, फूडवर होते. हं. तेव्हा हे पीसीओडीचं प्रमाण फारच कमी होतं. बरोबर. सो आता तुम्ही जे म्हणाला, की हे लाईफस्टाईल चेंजेस, एन्व्हायर्नमेंटल चेंजेस कमी करण्यासाठी याच्यामध्ये आपण काय करू शकतो, की हाऊ कॅन वी कंट्रोल दॅट? म्हणजे आपण आपली भाजी कुठनं घेतो आहे, याच्यावरती सुद्धा आपला कंट्रोल नाहीये, की ही भाजी वेदर इट इज रिअली फर्टिलायझर फ्री ऑर नॉट, आणि बरोबर. फर्टिलायझर फ्री हे काहीच नसतं. बरोबर. म्हणजे एवढं त्याचं प्रमाण हे एवढं वाढलेलं आहे. सो हाऊ डू यू सजेस्ट, की कसं पुढे जायचं? व्हॉट इज द करेक्ट लाईफस्टाईल चेंजेस दॅट वन कॅन मेक टू रिड्यूस द इफेक्ट्स ऑफ दिस? येस. आता आपण लाईफस्टाईल चेंजेस आपण 2 फॅक्टरमध्ये त्याचं डिव्हिजन करू. पहिला फॅक्टर आहे, की आपले स्वतःचे आपण स्वतःमध्ये जे बदल घडवून आणणार आहोत ते. आणि दुसरे म्हणजे आपण काय खावं, कसं खावं, केव्हा खावं, कुठल्या पद्धतीने खावं हे. ह्या ज्या दोन्ही एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर आपण हे आता सध्या बाजूला ठेवू. आधी आपण कॉन्सन्ट्रेट करू, आपण स्वतःमध्ये काय बदल घडवले पाहिजेत. आपण आपली लाईफस्टाईल कशी बदलली पाहिजे. जेव्हा पीसीओडीचा आपण विचार करतो, तेव्हा 80% स्त्रिया ज्यांना पीसीओडी आहे, त्यांच्यामध्ये ओबेसिटी किंवा त्यांचं वजन हे जास्त असतं. आणि 20% स्त्रिया असतात, त्या बारीक असतात, त्यांना आपण लीन थिन पीसीओएस म्हणतो. लीन थिन पीसीओएस मध्ये कॉम्प्लिकेशनचं प्रमाण थोडंसं कमी असतं. पण ज्या ओबेस पीसीओडी पेशंट असतात, ज्यांचं वजन जास्त असतं, ज्यांचा बीएमआय जास्त असतो, त्यांना मात्र त्यांच्या लाईफस्टाईलवर अतिशय काळजीपूर्वक म्हणजे अतिशय डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं गरजेचं असतं. आता लाईफस्टाईल मधल्या ज्या 3-4 महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचाच मी आता सध्या उल्लेख करतेय. एक म्हणजे आपला आहार, दुसरं म्हणजे आपला एक्सरसाइज, तिसरी म्हणजे आपली झोप आणि सो ऑन. आता अगदी साधी गोष्ट म्हणजे सिंपल गोष्ट झोप. आपण झोपेपासून सुरुवात करू. छान 7 ते 8 तासाची झोप असणं हे अतिशय आवश्यक असतं. आपण म्हणू की पीसीओडी आणि झोपेचा संबंध काय? तर हा मी संबंध आपल्याला सांगणार आहे. एक हार्मोन असतं, जे झोपेशी निगडीत असतं. त्याला मेलॅटोनिन हार्मोन म्हणतात. जे आपल्या पिनियल ग्रंथीमधून ज्या ब्रेनमध्ये पिनियल ग्लँड असते, त्याच्यामधून ते सिक्रेट होत असतं. आपण रात्री उशिरा जेव्हा आर्टिफिशियल लाईटमध्ये काम करत असतो, लाईटचं जेव्हा एक्सपोजर आपल्यावर असतं, तेव्हा मेलॅटोनिनचं सिक्रेशन सप्रेस होतं आणि आपली झोप कमी होते. मेलॅटोनिन कमी म्हणजे झोप कमी. मेलॅटोनिन वाढलं म्हणजे झोप जास्त. आणि मेलॅटोनिन हे लाईटची त्याचं अत्यंत जवळचं नातं आहे. लाईटमध्ये मेलॅटोनिन सप्रेस होतं, आपली झोप कमी होते. आणि मेलॅटोनिनचं सिक्रेशन हे अतिशय अंड्याच्या क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी किंवा ओव्हेरियन फंक्शन नॉर्मल होण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग असतो. त्यामुळे जे झोपेचा हार्मोन आहे, त्याचा रोल आहे त्याचा इम्पॅक्ट ओव्हरीच्या हार्मोन्सवर आणि ओव्हरीवर सुद्धा पडत असतो. त्यामुळे झोप जर आपण छान 7 ते 8 तासाची, ती पण रात्रीची झोप. म्हणजे आपण रात्रीची झोप का म्हणतो? जेव्हा अंधार असतो आणि अंधारामध्ये मेलॅटोनिनचं सिक्रेशन वाढतं. त्यामुळे रात्रीची 7 ते 8 तासाची झोप ही अतिशय महत्वाची असते. आपण ते पण आपल्याला माहितीच आहे, आपण लहानपणापासून शिकतोय रात्रीची झोप महत्वाची का असते? कारण आपल्या शरीराचं सगळं हिलिंग, सेल जे रिपेअर असतं,
ग्रोथ असते ही सगळी रात्री होत असते. आपली इम्युनिटी बिल्ड या गाढ झोपेमुळे होत असते. त्यामुळे शरीरातल्या अशा अनेक साऱ्या हार्मोनल बॅलन्स छान झोपेमुळे होत असतो. त्यामुळे आपल्याला 7 ते 8 तासाची कमीत कमी गाढ झोप ही अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे स्लीप हायजीन मेंटेन करणं आपल्याला पीसीओडीच्या साठी कंट्रोल करण्यासाठी अतिशय महत्वाचं असतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला रेग्युलर एक्सरसाइज करणं. रोज 30 to 45 मिनिट्स एक्सरसाइज करणं हे ऍडवायजेबल असतं पीसीओएस मध्ये. मुख्य आपला पीसीओएसचा उद्देश काय, तर ओबीस पीसीओएसने ज्यांचे वजन जास्त आहे अशा मुलींनी आपलं वजन साधारण 10% तरी कमी केलं पाहिजे. म्हणजे जर ती 70 किलोची असेल तर तिने 7 किलो वजन कमी केलं पाहिजे कमीत कमी 6 महिन्याच्या पिरियडमध्ये. जर ती 60 किलोची असेल, तिची उंची कमी असेल आणि बीएमआय जास्त असेल तर तिने 6 किलो कमी केलं पाहिजे. म्हणजे 10% वेट रिडक्शन आपण विदिन अ पिरियड ऑफ 6 मंथ्स आपण हे करायला सांगत असतो. आणि हे वेट रिडक्शन डाएट आणि एक्सरसाइज या दोन्ही गोष्टी आपण फॉलो करायला सांगत असतो. आता पीसीओडी मध्ये आपण जेव्हा एक्सरसाइजेस ऍडवाइज करतो तर ते एक्सरसाइजेस हे 2 टाईपचे पाहिजे. एरोबिक पण पाहिजे आणि मसल बिल्डिंग पण पाहिजे. कारण पीसीओएस मध्ये आपल्याला फॅट टू मसल रेशो हा मेंटेन करावा लागतो. जर फॅट रेशो जास्त असेल तर पीसीओडीचं रिग्रेशन व्हायला आपल्याला वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला जर वेट एक्सरसाइजेस स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करायचे असतील तर मसल आपल्याला बिल्ड करायला पाहिजे. तर त्यामुळे जिमचे जे एक्सरसाइज असतात किंवा बाकीचे कुठलेही योगा जे आपण स्ट्रेंथनिंग साठी वापरत असतो तर ते एक्सरसाइजेस पण महत्वाचे आहेत. आणि एरोबिक एक्सरसाइजेस मध्ये कसं, जेव्हा आपल्याला आपला पल्स रेट वाढतो, आपल्याला दरदरून घाम येतो, हृदयाचा धडधड होते. आणि जे आपण एरोबिक, आता युजली माहिती आहे सगळ्यांना एरोबिक एक्सरसाइजेस काय असतात. पळणं असतं, उड्या मारणं असतं, दोरीच्या उड्या असतील, डान्स असेल, हे सगळे प्रकार की ज्याने हृदयाची धडधड वाढते, ज्याने आपले पल्स रेट वाढतो, ज्याने आपल्याला दरदरून घाम येतो, हा एरोबिक एक्सरसाइज. तर आठवड्यातून 3 दिवस आपण एरोबिक एक्सरसाइजेस करू शकतो आणि 3 ते 4 दिवस आपण स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करू शकतो, ज्याच्यामध्ये स्क्वॅट्स येतात, ज्याच्यामध्ये आपण सूर्यनमस्कार घालू शकतो, ज्याच्यामध्ये आपण जम्पिंग जॅक करू शकतो. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यामुळे, किंवा प्लॅन्क्स करू शकतो, मॉडिफाईड प्लॅन्क्स करू शकतो. तर ह्या सगळ्या जे एक्सरसाइजेस आहेत त्यांनी आपल्याला स्ट्रेंथनिंग होतं, मसल बिल्ड होतात, आपली लवचिकता वाढते आणि फॅट मसल रेशो हा आपल्याला पीसीओएस मध्ये भयंकर महत्वाचा फॅक्टर आहे. दुसरी आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जी पहिली आपण म्हटलं, आपल्याला व्यवस्थित रात्रीची गुड नाईट स्लीप हवी. दुसरं म्हणजे आपल्याला एरोबिक आणि मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस हे आपल्याला फॉलो केले पाहिजेत. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, आणि ती जास्तच महत्वाची, ती म्हणजे आहार. तर पीसीओएस मधल्या डाएटवर आपण तासन तास बोलू शकतो, पण त्यातल्या त्यात थोडक्यात मी आता सांगायचा प्रयत्न करणार आहे. जेव्हा आपण पीसीओएस मध्ये आहार सिलेक्ट करतो, तो आहार थोडंसं कार्बोहायड्रेट आणि फॅटची मात्रा कमी, म्हणजे लो कार्ब लो फॅट डाएट आपल्याला घेतलं पाहिजे. आपण जे कार्बोहायड्रेट सिलेक्ट करतो, जी धान्य सिलेक्ट करतो, ती अशी हवी की ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. जेव्हा आपण भात खातो, आपण चपाती खातो, तेव्हा काय होतं, तेव्हा आपण जे जेवत असतो ते भात आणि चपाती मिश्रित आपण खात असतो, तेव्हा रक्तातल्या साखरेचं प्रमाण हे ह्या पहिल्या खाल्ल्यानंतर 1 तासात एकदम वर जातं. मग हळूहळू खाली येत ते 2 तासामध्ये एकदम कमी होऊन जातं. त्यामुळे चपाती आणि भाताच्या सेवनाने एकदम ते वाढतं, कमी होतं, नंतर परत संध्याकाळी आपण खाणार, वाढतं, कमी होतं. हा जो पिंगपॉंग पॅटर्न आहे, हा आपल्याला अजिबात उपयोगाचा, म्हणजे पीसीओएस कंट्रोल करण्यासाठी अजिबात चालत नाही. पीसीओएस मध्ये आपल्याला जेव्हा कार्ब सिलेक्ट करायचंय, त्या कार्बचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी हवा. म्हणजे
रागी म्हणजे नाचणी म्हणू आपण, म्हणजे अशा अनेक गोष्टी, मिलेट्स, पॉझिटिव्ह मिलेट्स. आता एक नवीन संकल्पना, नवीन म्हणता येणार नाही, मिलेट्स हे अनेक वर्षापासून आहेत, पण आता ते नव्याने आपल्याला इंट्रोड्यूस होतात. आपण भात आणि या राईसच्या जगामध्ये आपण दुसरं कुठलं धान्यच आता अलीकडे बघत नाही आहोत. तर ते मिलेट्स, काही मिलेट्स असतात पॉझिटिव्ह मिलेट्स, काही न्यूट्रल मिलेट्स असतात आणि काही निगेटिव्ह मिलेट्स असतात. आपण राईस आणि हे गहू हे सुद्धा मिलेट्सच आहेत, पण त्यांना आपण निगेटिव्ह मिलेट्स का म्हणतो? की त्यांच्या खाण्याने शरीराला फक्त कॅलरी मिळतात, पण अपाय होण्याची शक्यता जास्त असते. जो मी तुम्हाला पिंग पॉंग पॅटर्न सांगितला, फास्ट डायजेशन होतं त्यांचं, फास्ट. त्याच्यामुळे ते शरीराला तेवढं मानवत नाही किंवा ते तेवढं मान्य नसतं. जी न्यूट्रल मिलेट आहेत, जी पूर्वीपासून आपली लोक खात आली, म्हणजे बाजरी, ज्वारी, मका, ही सगळे न्यूट्रल मिलेट्स आहेत. आणि ही न्यूट्रल मिलेटने काय होतं, शरीराला ही शरीरासाठी चांगली असतात, निश्चितच चांगली असतात, कारण त्याचं डायजेशन हे स्लो होतं. त्याला 2 तासाच्या पुढे ते वेळ घेतात आणि शरीरासाठी ती अतिशय उत्तम असतात. फक्त त्याच्यामध्ये असं समजलं जातं की त्याच्यामध्ये क्युरेटिव्ह पॉवर नाही. आणि काही अशी मिलेट्स असतात, आता अलीकडे त्याच्यावर भरपूर अभ्यास होतोय. त्यांना पॉझिटिव्ह मिलेट म्हणतात, 5 पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत. तर त्याच्याबद्दल असं फॉक्सटेल मिलेट असेल, ब्राउन टॉप मिलेट असेल, अशी 5 मिलेट्स आहेत. तर त्यांचं डायजेशन असं क्लेम केलं जातं की खूप स्लो डायजेशन, त्यांच्यावर भरपूर असे कव्हर असतात, सेल्स असतात आणि ते जर व्यवस्थित पद्धतीने कुकिंग मेथड वापरून जर ते व्यवस्थित कुक केलं, तर त्याचा एक लेअर डायजेस्ट होत जातो आणि ओव्हर द पिरियड ऑफ 5 to 6 आवर्स त्यांचं डायजेशन चालू असतं. त्यामुळे शरीरातली साखर एकदम वाढणं आणि एकदम कमी होणं या घटना घडत नाहीत आणि त्याच्यात थोडीशी क्युरेटिव्ह पॉवर असते. काही मिलेट्स आहेत ते आपल्या जेनायटो युरिनरी सिस्टीम म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर ऍक्ट करतात आणि त्यांना रिव्हर्सल करायला सुद्धा मदत करतात, ज्याच्यामध्ये पीसीओडी सुद्धा येतो. तर हा एक खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे आपण तरी सध्या जे कार्बोहायड्रेट सिलेक्ट करणार आहोत, तर ते कार्बोहायड्रेट आपल्याला थोडंसं म्हणजे ऍटलीस्ट न्यूट्रल मिलेट तरी पाहिजे. म्हणजे भात आणि चपाती म्हणजे गहूची चपाती, गव्हाची चपाती न खाता बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, मक्याची भाकरी पर्यंत आपण जर गेलो, तर हे पीसीओएस साठी जास्त योग्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात आपलं फॅट पण आपल्या आहारात कमी गेलं पाहिजे. शक्य तितका आहार हा नॅचरल फॉर्म मध्ये आपण खाल्ला आणि कमी प्रोसेस्ड खाल्ला, तर तो पीसीओएस मध्ये जास्त फायद्याचा आहे. पीसीओएसच्या डाएट आपण जेव्हा त्या आपल्या यंग मुलींची आपण जेवणाचं ताट बघितलं, तर 50% आहार हा कोशिंबिरी, फळं, सॅलेड्स, हलक्या वाफवलेल्या भाज्या, जितकं नॅचरल होईल तितकं नॅचरल फॉर्म मध्ये जर आपण पीसीओएस मध्ये आहार दिला आणि शक्यतो प्लांट बेस्ड आहार, जसं कसे म्हटलं, आणि आपण दुधाचं महत्व आपल्या सगळ्यांना आहे, पण आपण पीसीओएस मध्ये सांगतो की तुम्ही डेअरी पासून थोडंसं लांब राहा. त्यामुळे दुधाचे पदार्थ थोडे त्यांना कमी करायला सांगतो. दुधात आणि दुधाच्या पदार्थात प्रोटीन्स डेफिनेटली आहे, पण आपण जे म्हणतो की ते थोडेसे काही हार्मोन्स शरीरात जाण्याची शक्यता असते, कारण आपल्याला अॅनिमल्सना ते दिली गेलेली असतात. त्याच्यामुळे शक्यतो आपण थोडंसं लांब राहायला सांगतो. पण शक्यतो आपला आहार 50% आहार आपला हा नॅचरल फॉर्म मध्ये पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण अन्न खावं कसं आणि कधी. आता आपण ऐकतो नवीन नवीन फॅड असतात, इंटरमिटंट फास्टिंग करा, असं करा, तसं करा. पण इंटरमिटंट फास्टिंग हा खरा प्रकार आपल्या पूर्वजांचा आहे. जेव्हा लाईट नव्हतं, जेव्हा अग्नी नव्हता, त्यावेळेला जेव्हा आपले पूर्वज जे असायचे, सकाळी उजेड झाला की ती उठायची. त्यांना आपलं अन्न शोधण्यासाठी 1 2 ते 3 तास तरी आधी प्रवास केल्याशिवाय फळं बिळं ती मिळायची नाहीत. बरोबर? आणि सूर्यास्तानंतर काही दिसायचंच नाही. त्यामुळे त्यांना संध्याकाळचा आहार हा सूर्यास्ताच्या आधीच घ्यावा लागायचा. त्यामुळे सूर्यास्तापासून सूर्योदयानंतरचे 2-3 तास हे सगळं त्यांचं फास्टिंगच असायचं. त्यामुळे आता सुद्धा आपल्याला जर संध्याकाळचा आहार आपण हा सूर्यास्तानंतर घेण्याचं टाळलं, म्हणजे खरं म्हणजे ते कठीण आहे.
म्हणजे ते आपल्याला सांगणं सोपं आहे, पण फॉलो करणं खूप कठीण आहे. पण शक्यतो संध्याकाळचा आहार जर सूर्यास्ताच्या आधी घेतला, तर आपलं फास्टिंग जास्त होतं. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला आपल्या डाएटच्या दृष्टीने आपण हे पण कन्सिडर केलं पाहिजे, की आपण कमीत कमी फॅट, कमीत कमी कार्बोहायड्रेट, जास्त प्रोटीन्स त्याच्यामध्ये आपण डाळींचा वापर, कडधान्याचा वापर, वेगवेगळ्या पालेभाज्यांचा वापर, वेगवेगळ्या फळांचा वापर, रिजनल, सीझनल, इझिली अवेलेबल फूड खायची. इम्पोर्टेड फळं खाऊन काही आपल्याला फारसा उपयोग होत नाही. ज्या आपल्या भागात, आपल्या प्रदेशात जी त्या ऋतूत आलेली फळं आहेत, तर ती जास्त आपल्यासाठी लाभदायक असतात. कुठेतरी तयार होणारे किवी किंवा ब्लूबेरीज असं मी सांगणार नाही, तुम्ही ती फळं तुम्हाला कितपत उपयोगाची होतील एवढा माझा अभ्यास नाही. पण रिजनल, सीझनल, इझिली अवेलेबल आणि ते सुद्धा नॅचरल फॉर्ममध्ये. आपण जर आंबा घेतला, तर आंब्याचं ताट करून खाण्यापेक्षा डायरेक्ट आंबा खाणं, हे आपल्याला जास्त आपल्या आहाराच्या दृष्टीने, आपल्या शरीराच्या दृष्टीने महत्वाचं असतं. सो इंटरेस्टिंग सुप्रिया, तुम्ही इतक्या सोप्या ह्याच्यामध्ये यू ब्रोकन डाऊन दिस एंटायर पीसीओडी आणि पीसीओएस एवढं हे, आणि व्हॉट यू सेड इज सो ट्रू, की रात्रीची झोप, आणि आता खास करून यंग टीनेजर्स सगळ्यांकडे मोबाईल्स आणि टॅबलेट्स आणि हे सगळी यंत्रणं असल्यामुळे मला वाटतं सगळ्यांचा वेळ आजकाल खूप रात्री गोज इन टू डुईंग ऑल ऑफ दिस सोशल मीडियावर. सो थोडासा त्याच्यावरती कंट्रोल आणि वेळेवर झोपणे. आणि व्हॉट आय रिअली लव्ह इज युअर पॉझिटिव्ह मिलेट्स, म्हणजे टू बी एबल टू फोकस ऑन द पॉझिटिव्ह अँड न्यूट्रल मिलेट्स मच मोर, लाईक फॉक्सटेल आणि हे सगळे, म्हणजे जे आता नवीन, म्हणजे ते होतेच, पण आता त्यांच्याबद्दलची माहिती आता जास्त हळूहळू रिसर्च जास्त वाढतोय. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही जे आता सांगितलं तो असा खूप मेजर शिफ्ट नाहीये. इट इज जस्ट रिऑर्गनायझिंग, प्रायोरिटायझिंग, की काय व्हॉट इज इम्पॉर्टंट, गिव्हिंग टाइम फॉर ऑल ऑफ दिस, येस. स्लीप, एक्सरसाइज, इटिंग युअर राईट फूड, याची नीट जर का आपण आठवड्याची प्लॅनिंग केली तर मला वाटतं हे सहज शक्य आहे यंग नक्कीच. बॉईज अँड गर्ल्स साठी. आणि मग ही सवय सुद्धा लागते, म्हणजे यू आर ऑल्सो क्रिएटिंग अ कंडिशनिंग, अ हॅबिट फॉर युअर बॉडी that you will be able to follow this in your later years as अगदी बरोबर. अगदी बरोबर. so. आणि मग याचं प्रमाण, हे सगळं आपण डाएट आणि हे सगळं तुम्ही एक्सरसाइज, स्लीप, हे आपण सगळं फॉलो आपण जर का कोणी करत असेल, तर साधारण हा पीसीओडी पीसीओएसचा हा जो टाइम फ्रेम आहे, हा साधारण कधी हळूहळू डज इट स्टार्ट वेनिंग, म्हणजे ते कमी कधी व्हायला लागतं, वेन डू सी द इफेक्ट ऑफ पीसीओडी साठी जेव्हा पीसीओडी म्हणतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये बेसिकली हे जे बदलाव घडलेले असतात, हे जे असतात हे जवळ-जवळ कायमचे असतात. त्याच्यामुळे आपल्याला पीसीओडीची लाईफस्टाईल जेव्हा फॉलो करायची असते, तेव्हा ही आयुष्यभरासाठीची प्रक्रिया आहे. आपल्याला त्याच पद्धतीच्या पॅटर्नमध्ये राहावं लागतं. कारण पीसीओडी जर आपण कंट्रोल केला नाही किंवा पीसीओडीवर कंट्रोल मिळवला नाही, तर आता तरुण वयात तर आपल्याला माहिती आहे, तरुण वयात ज्या मुली छोट्या-छोट्या असतात, पण तरी त्यांचं वजन जास्त असतं. त्यांना मेल टाइपचे हेअर येतात, म्हणजे ते डिस्ट्रीब्युशन असतं. त्यांना मुरुमं असतात, म्हणजे ॲक्नीज भरपूर असतात. त्यांचे ब्लॅक स्पॉट्स असतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे फिजिकली फिजिकली त्यांचा अपीअरन्स या दुसऱ्या मुलींपेक्षा थोडासा वेगळा असतो आणि त्यामुळे त्यांच्या मनात डिप्रेशनची भावना असते किंवा आपण काय म्हणूया, सायकोलॉजिकली त्या तितक्या स्ट्रॉंग नसतात. ते इझिली त्या ब्रेकडाऊन होतात आणि त्यामुळे त्यांच्या सायकोलॉजी सुद्धा मेंटेन करणं महत्वाचं असतं. त्यामुळे जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांचं माइंड ट्रेनिंग आणि त्यासाठी त्यांना मेडिटेशन करणं, पॉझिटिव्ह थॉट्स त्यांच्यामध्ये आणणं हे पण महत्वाचं असतं. हे सगळं जर व्यवस्थित 6 महिने फॉलो केलं आणि जसं मी म्हणाले तसं आपण 10% वेट लॉस करण्याचं उद्दिष्ट ठेवू शकलो, ते पण हेल्दी वेने, क्रॅश डायटिंगने नाही. हे जे मी म्हटलं लो जीआय इंडेक्स असलेलं कार्ब्स आपण सिलेक्ट करणं, हाय प्रोटीन सिलेक्ट करणं, नॅचरल फॉर्ममध्ये आपण डाएट घेणं, ह्या सगळ्या गोष्टी, अगदी कमीत कमी प्रोसेस फूड, एरिएटेड कोल्ड ड्रिंक्स नाहीत, रेडी टू ईट नाही, कारण त्याच्यात भरपूर प्रिझर्वेटिव्ह असतात आणि भरपूर साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे या सगळ्या प्रोसेस्ड पासून जर लांब राहिलो आणि हेल्दी पद्धतीने आहार, व्यायाम, झोप आणि हे करून जर वेट लॉस जर केला, तर 6 महिन्यात सुद्धा आपण हे उद्दिष्ट आपण अचीव्ह करू शकतो. बरोबर. कारण आणि आपण
इज लाईफस्टाईल. दिस इज अ लाईफस्टाईल चेंज. इट्स नॉट की येस. त्या 6 महिन्याचं डाएट, पण हे आपण नेहमीसाठी स्वतःला आयुष्यभरासाठी करायचं असतं. आता मुलींना प्रत्येक वेळेला प्रश्न पडतो, तुम्ही जेनेटिक म्हणता, पीसीओडी हे जेनेटिक सुद्धा असू शकतं 50% लोकांना. मग हे फक्त आम्हालाच आहे, पुरुषांना का नाही? तर तो प्रश्न सुद्धा मला इथे सांगायला आवडेल. मुलींनो, तुम्ही असं समजून घेऊ नका हे फक्त आम्हाला का? आम्हाला ते दिसतं, कारण फिजिकली आमच्यात बदल झालेला दिसतो. पण ज्यांच्यात पीसीओडीचे ट्रेट मुलांच्यात पण आहे, मुलांच्यामध्ये पण आहे आणि त्यांची लाईफस्टाईल हेल्दी नसेल, तर त्यांच्यामध्ये सुद्धा लवकर बाल्डनेस येतो. म्हणजे डोक्यावर केस कमी, पण एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ अंगावर असू शकते. म्हणजे अशा टाईपचे चेंजेस असतात आणि त्यांना पण डायबिटीज लवकर होतो, त्यांना पण हायपरटेन्शन लवकर होतं, त्यांच्यात पण कोरोनरी आर्टरी डिसीज, हार्ट अटॅक्सचे प्रमाण वाढतं, त्यांना पण वेसल्सचे आजार होतात. तर हा सगळा पुरुषांच्यातला पीसीओडीचा व्हेरियंट आहे, पण त्याला पीसीओडी म्हणत नाही. हे जेनेटिकली त्यांनी आणलेलं आणि लाईफस्टाईलला कंट्रोल न केल्यामुळे त्यांच्यात झालेलं. त्यामुळे फक्त मुलींनी ही काळजी घेतली पाहिजे असं नाही, हे पुरुषांना सुद्धा, मुलांना सुद्धा हे इतकंच महत्वाचं आहे की त्यांनी वजन त्यांच्या त्यांच्या घरामध्ये त्यांची हिस्ट्री असेल, त्यांची फॅमिली हिस्ट्री असेल ह्या सगळ्या गोष्टींची, तर त्यांच्यात सुद्धा हे जीन असतात, हे ट्रेट असतात, त्यांनी सुद्धा स्वतःची काळजी घेतली पाहिजे. बरोबर. ॲब्सोल्युटली. आय थिंक तुम्ही खूप सोप्या याच्यात सगळं त्याचं थ्रेडबेअर यू हॅव एक्सप्लेन. आपण आता प्रश्नांकडे वळूया, कारण की आपल्याला खूप प्रश्न येतात ते सगळ्यांना बरं. खूप. आय थिंक इट्स अ लॉट ऑफ पर्सनल क्वेश्चन्स ऑल्सो. ज्यांना असं खूप याचा पीसीओडी, पीसीओएस याचा ज्याचा त्रास आहे, आय विल रिअली सजेस्ट की जनरल आपण प्रश्नांची उत्तर इथे घेऊ शकतो, पण एनीबडी हू हॅज एनी अदर पर्सनल इश्यू, तर तुम्ही आय विल एनकरेज की यू take an appointment with Dr. Supriya and meet her, कारण की I'm sure she would like to know many more things about your history before she answers questions like this. जस्ट आता एक क्वेश्चन मी बघितला होता की आयुर्वेदाने हम्म, आपण पीसीओडी कंट्रोल करू शकतो का? हम्म, आता पीसीओडीचा हा जो काही सिंड्रोम आहे, आपण म्हणूया, आजार म्हणू शकत नाही, ही एक कंडिशन आहे, बॉडीली कंडिशन. तर त्याच्याबद्दल ते आहे तर रॅम्पंट भरपूर लोकांच्या मध्ये पीसीओडी होत असतो, पण त्याचं एक्झॅक्ट कारण खरं म्हणजे कळून येत नाही. आणि त्याच्या डायग्नोसिस साठी सुद्धा एक्झॅक्ट ही एक टेस्ट लिहिली की पीसीओडी 100% कन्फर्म झाला असं नसतं. त्यामुळे पहिल्यांदा पीसीओडी आपल्याला डायग्नोस करण्यासाठी भरपूर साऱ्या टेस्ट डॉक्टर देऊ शकतात. त्या हार्मोनल टेस्ट पण असू शकतात, कारण ही जी काही कंडिशन आहे की अबनॉर्मल चेहऱ्यावर केस येणं किंवा एक्ने होणं, ओबेसिटी होणं आणि त्याचबरोबर पिरियड इरेग्युलर होणं, ते थायरॉइड कंडिशन मध्ये होऊ शकतं, प्रोलॅक्टिन हार्मोन वाढल्याने होऊ शकतं, ऍड्रिनलच्या काही डिसीजमुळे होऊ शकतं. अशा अनेक कंडिशन असतात. तर त्यांना आपल्याला हे केलं पाहिजे की त्यांना हे पीसीओडीच आहे आणि बाकीचे नाहीये प्रॉब्लेम, हे आपल्याला पहिल्यांदा समजून घेण्यासाठी आपल्याला काही टेस्ट करावे लागतात. आणि सर्वात महत्वाची टेस्ट असते, म्हणजे सगळ्याच टेस्ट महत्वाच्या असतात. म्हणजे आम्ही थायरॉइड सांगतो, आम्ही फर्टिलिटी जर एक्सपेक्टेड असेल होत नसेल तर फर्टिलिटी इन्व्हेस्टिगेशन सांगतो. पण सर्वात महत्वाचं की पीसीओडीचे लक्षणं दिसतायत हे कशामुळे, तर त्याच्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स हा पीसीओडी मध्ये खूप वाढलेला असतो. आता आपण इन्शुलिन म्हटलं की आपलं लगेच लिंक करतो डायबिटीसकडे. बरोबर आहे. डायबिटीस होण्यासाठी जे हार्मोन रिस्पॉन्सिबल असतं की ज्याच्या कमी सिक्रेशनमुळे डायबिटीस होतो, ज्याची ऍक्शन, इन्शुलिनची ऍक्शन कमी झाल्यामुळे डायबिटीस होतो, म्हणजे रक्तातली साखर वाढते. तर हा पीसीओडी मध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स हा जास्त प्रमाणात दिसत असतो आणि ह्या इन्शुलिन रेझिस्टन्समुळे ही मेल हार्मोन्स वाढत असतात, ओव्हेरियन फंक्शन डिस्टर्ब झालेलं असतं. त्याच्यामुळे जर इन्शुलिन रेझिस्टन्स आपल्याला वाढला असेल, हे जर आपल्याला ब्लड टेस्ट मध्ये कळलं, तर मात्र आपण त्याला मेडिसिन्स देतो. मग ती काही आयुर्वेदिक पण असू शकतात किंवा आपण ॲलोपॅथिक सुद्धा मेडिसिन देऊ शकतो इन्शुलिन रेझिस्टन्स ट्रीट करण्यासाठी.
पण ही किती दिवसांसाठी घ्यायची? फक्त 5-6 महिन्यासाठी घ्यायची. कारण 5-6 महिन्यामध्ये तुम्ही जर बाकीची लाईफस्टाईल कंट्रोल केली, तर तुमचं वजन कंट्रोल झालं, तर तर इन्शुलिन रेझिस्टन्स पण करेक्ट होणार आहे आणि तुम्हाला औषधांची गरज लागणार नाही. हम्म. त्यामुळे जो प्रश्न होता, की आपण आयुर्वेदिक औषधांनी पीसीओडी कंट्रोल करू शकतो का? तर येस, आयुर्वेदिक जर इन्शुलिन रेझिस्टन्स वाढला असेल, तर निश्चित आपण आयुर्वेदिक जर आयुर्वेदामध्ये जी शुगर कंट्रोल करण्याची, इन्शुलिन कमी करण्याची जर मेडिसिन्स जी हर्ब्स असतील, तर त्याच्यामुळे त्याचा उपयोग नक्की होऊ शकेल. आपल्याला एक प्रश्न आहे फ्रॉम वर्षा पाटील की व्हॉट अबाउट लीन पीसीओएस? ओके. सो लीन पीसीओएस, ज्या बारीक पीसीओएस आहेत, की ज्या 20% मुलींमध्ये आहेत, तर त्या लीन पीसीओएस मध्ये आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करणं फार महत्वाचं असतं. आणि ह्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये लक्षात आलं, की तिच्या पीसीओएस साठी इन्शुलिन रेझिस्टन्स हा जर कारणीभूत असेल, तर आपल्याला त्याची ट्रीटमेंट तिला द्यावी लागते. आणि तिच्यात सुद्धा जो आहार आणि एक्सरसाइज आहे, हा सुद्धा ती जरी बारीक असली, तरी तिने कॅलरीज कंट्रोल करणं हे काही महत्वाचं नाहीये. पण तिने राईट टाईपचे ग्रेन्स वापरणं, राईट प्रोटीन्स घेणं आणि एक्सरसाइज करणं हे सुद्धा तिच्या दृष्टीने सुद्धा गरजेचं असतं. तिच्यामध्ये सुद्धा मसल बिल्डिंग जर झालं चांगलं, तर ते रिव्हर्ट व्हायला मदत होते. इन्शुलिन रेझिस्टन्स जर आपण तिच्यात ट्रीट केला, तर पीसीओडी रिव्हर्स होण्याचे चांगले चान्सेस, रिव्हर्स किंवा स्टेबल होण्याचे चान्सेस वाढतात. आपल्याला काही बरेच प्रश्न आहे ऑन पिरियड पेन, की खूप पिरियड्स मध्ये पेन होतात आणि पिरियड्स लांब करण्यासाठी जर का आपण कुठल्या गोळ्या घेतल्या टू कंट्रोल इट, टू पोस्टपोन द पिरियड, तर त्याचे काही हार्मफुल इफेक्ट्स होतात का? पिरियड पोस्टपोन होण्यासाठी ज्या आपण गोळ्या घेतो, ते युजली प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्या असतात. तर त्यांनी शरीरात तसं म्हटलं तर प्रोजेस्टेरॉन तयार होतच असतं. आपल्या आपल्या जी मेन्स्ट्रुअल सायकल आपली जी असते, त्याच्यामध्ये पिरियडच्या मध्यावर आपलं एक एक तयार होत असतं, ते फुटत असतं. ते फुटलं की त्याला आपण ओव्ह्युलेशन झालं असं म्हणतो. ओव्ह्युलेशन झाल्यावर नंतरचा जो पिरियड असतो, तो पिरियड आपण त्याला ल्युटियल फेज म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्या शरीरात प्रोजेस्टेरॉन तयार होतच असतं. त्यामुळे प्रोजेस्टेरॉन हे नॅचरल हार्मोन आहे. त्यामुळे ते घेतल्याने खूप काही हार्म होईल असं नाहीये. त्यामुळे पिरियड जर आपल्याला कुठे ट्रॅव्हलिंग करायचं असेल, आपण फिरायला जाणार असू, घरात काही देवाचं कार्य असेल आणि त्यांच्या मध्ये ते चालत नसेल, तर आपण निश्चित प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्या घेऊन हे पण आपण पुढे मागे करू शकतो. त्याने पीसीओडी कधी होणार नाही, की त्याने शरीरावर काही खूप मेजर इम्पॅक्ट काही होत नाही. काही प्रश्न पण आहेत इथे की पिरियड्स 3-4 महिने येत नाहीत किंवा मग पिरियड मध्ये बॅक एक पेन इज ऑल्सो व्हेरी हाय. तर याच्यासाठी हे पण पीसीओएसच सिम्पटम आहे समथिंग, की इज इट सिव्हिअर बॅक? पीसीओएस मध्ये इनफॅक्ट काय होतं, ओव्हरीज बल्की असतात. ओव्हरीज बल्की असल्यामुळे कधी कधी पेल्विक पेन हे जाणवू शकतो, थोडासा बॅकएक जाणवू शकतो. पण हे काही सोल रिझन नाहीये बॅकएक होणं हे पीसीओडीचं. पीसीओएस मध्ये आपण जर मेन्स्ट्रुअल पेन म्हटलं, तर मेन्स्ट्रुएशन मध्ये आपल्या पिरियड्स मध्ये पेन थोडं कमी असतं पीसीओएस मध्ये. कारण काय असतं, पीसीओएस मध्ये आपल्याला ओव्ह्युलेशन, पीसीओएस म्हणजे काय, दर महिन्याला ठराविक वेळेला पिरियडच्या मध्यावर एक तयार होणं, ते फुटणं, आणि हे नॅचरल आपण म्हणतो. पीसीओएस मध्ये हे एक मोठंच होत नाही, फुटत नाही, त्यामुळे ओव्ह्युलेशन होत नाही, त्यामुळे पिरियड येत नाही. तर अनओव्ह्युलेटरी सायकल म्हणजे नो ओव्ह्युलेशन होणारी ती सायकल असतात आणि ती युजली पेनलेस असतात. ज्या सायकलमध्ये ओव्ह्युलेशन होतं, ते सायकल त्याचं जेव्हा एमसी येते, ती जरा पेनफुल असते. पण अनओव्ह्युलेटरी सायकल ज्याच्यामध्ये ओव्ह्युलेशनच होत नाही, त्याच्यामध्ये त्या सायकलमध्ये पेन कमी असतं. पण पिरियडच्या वेळेला जर पेन होत असेल, तर त्याची अनेक कारण आहेत. यंग मुलींमध्ये कारण असतं की त्यांच्या गर्भाशयाचं मुख हे एकदम घट्ट असतं, टाईट असतं. त्याच्यामुळे आतून जो फ्लो बाहेर येत असतो, त्याला रेझिस्टन्स येतो, अडथळा येतो, आणि त्यामुळे आपल्या गर्भाशय कॉन्ट्रॅक्ट होतं त्या पिरियड फ्लोला पुश करण्यासाठी. तर त्यामुळे यंग मुलींमध्ये जर 60 to 80% मुलींमध्ये पिरियडच्या दरम्यान पेन हे असतंच.
पण काही काही मुलींमध्ये एंडोमेट्रिओसिस असण्याची शक्यता असते. म्हणजे काय असतं, जेव्हा पिरियड आपला बाहेर होत असतो, तेव्हा तेव्हा काही तेव्हाच काही मुलींमध्ये इंटरनल पिरियड पण होत असतं. जसं मेन्स्ट्रुअल ब्लड बाहेर येत असतं, तसं आतमध्ये पण काही मुलींचं जातं. ते कशामुळे जातं तर एंडोमेट्रिओसिसमुळे. हं. तर ते एंडोमेट्रिओसिस जर आपल्याला असेल, तर पिरियडच्या वेळेला सिव्हिअर पेन होऊ शकतं. कित्येक वेळेला एडिनोमायसिस सारख्या कंडिशन असतात. त्यामुळे जर पिरियडमध्ये सिव्हिअर पेन असेल, तर तुम्ही डॉक्टरांकडे जा. डॉक्टर तुम्हाला एक सोनोग्राफी करायला सांगतील आणि मग योग्य ते ट्रीटमेंट ज्या कंडिशन जशी आहे त्याप्रमाणे देतील. हं. ते बरेच प्रश्न आयुर्वेदिकचे पण आहेत, पण तुम्ही आत्ताच त्याच्याबद्दल सांगितलं आहे आयुर्वेदिकच्या ह्याच्यात. आय थिंक तुम्ही बऱ्याच प्रश्नांची कॉज ऑफ ऑलरेडी उत्तर दिली. व्हॉट आर साइड इफेक्ट्स ऑफ हार्मोन टॅबलेट्स, हा आपण एक प्रश्न घेऊ शकतो की इतके जे अर्ली पिरियड्स असतात किंवा याच्यात म्हणजे आपण पीसीओडी मध्ये पण खूपदा गोळ्या आणि जी औषधं दिली जातात त्याचे काही साइड इफेक्ट्स असतात का या सगळ्या मेडिकेशनची? बरोबर. त्यामुळे सुरुवातीला मी सांगेन, ॲडोलेसंट मुलींबद्दल आपण बोलतोय ज्या छोट्या-छोट्याशा आहेत. त्यांच्यामध्ये पटकन हार्मोनल ट्रीटमेंट सुरू करायच्या आधी मी म्हणेन त्यांना आपण पहिल्यांदा लाईफस्टाईल चेंजेससाठी खूप कन्व्हिन्स केलं पाहिजे. हं. आणि त्यांना त्यांच्या लुक्सबद्दल, त्यांना त्यांच्या पिंपल्सबद्दल, त्यांना त्यांच्या अनवॉन्टेड हेअरबद्दल तशी त्यांना काळजी असतेच. ती थोडीशी आपण त्यांना त्या पद्धतीने त्यांना काउन्सिल करून जर त्यांना त्यांचं लाईफस्टाईल बदलू शकलो आणि जर त्यांचा वेट लॉस करू शकलो, तर ह्या गोष्टींवर आपण नक्कीच कंट्रोल करू शकतो हॉर्मोनल पेक्षा. दुसरी गोष्ट म्हणजे जर इन्शुलिन रेझिस्टन्स असेल, आपण त्यांना त्यांच्या ब्लड टेस्टमध्ये जर इन्शुलिन रेझिस्टन्स आपल्याला दिसला, वाढलेला असेल, तर इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी इन्शुलिन सेन्सिटायझर्सचे टॅबलेट्स आपण देत असतो. तर सुरुवातीला लाईफस्टाईल चेंजेस आणि इन्शुलिन सेन्सिटायझर हे कॉम्बिनेशन आपण देऊन आपण ट्रीटमेंट करायला हवी. पण आपल्याकडे कसं आहे, आता डॉक्टर लोकच पिरियड सायकल इरेग्युलर आहे म्हटल्यावर लगेच हॉर्मोनल पिल्स दिल्या जातात, ओरल कंट्रासेप्टिव्ह पिल्स दिल्या जातात. कित्येक वेळेला काय असतं की लाईफस्टाईल जर आपण चेंज केली नाही, आपण आहार, व्यायाम आणि या गोष्टीत बदल केला नाही, आपला इन्शुलिन रेझिस्टन्स तसाच राहिला, तर तुम्ही 3 काय 6 महिने ह्या ओरल कंट्रासेप्टिव्ह पिल घ्या. पण ते तुम्ही स्टॉप केल्यात, की परत पहिल्यासारखं होणार. जोपर्यंत तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलवर जोर देत नाही किंवा तो चेंज करायचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत हे इर्रेग्युलर पिरियडची ट्रीटमेंट जी हॉर्मोनल असते, ती तुम्ही फक्त जोपर्यंत घेताय तोपर्यंत तुमचे पिरियड रेग्युलर येणार. आणि जेव्हा तुम्ही ती बंद करणार आणि जर तुमच्यात चेंजेस केलेले नसतील तुम्ही, तर परत येरे माझ्या मागल्या होणार आहे. परत पहिल्यापासून ते परत तसेच अनियमित पिरियड सुरू होणार. हॉर्मोनल जे मेडिसिन असतं, त्याचा तसा म्हणजे काही खूप सीरियस साइड इफेक्ट असतात असं म्हणू शकत नाही आपण. कारण ह्या हॉर्मोनल मेडिसिन्स जे असतात, ते आपण ओरल कंट्रासेप्टिव्ह पिल म्हणून बर्थ स्पेसिंगला सुद्धा वापरतो. लोकं 2-2, 3-3, 4-4 वर्ष पण घेतात. परत एखादं मूल होऊन देतात, परत घेतात. त्यामुळे अशा पद्धतीने आपण ट्रीटमेंटही देतच असतो. त्यामुळे ते जर इतकं रिस्की असतं, तर ते बॅन झालं असतं ना ड्रग. पण योग्य हा क्युरेटिव्ह होऊ शकत नाही. हे पूर्णपणे त्याच्यावर उपचार होऊ शकत नाही. हा फक्त रेग्युलर पिरियड येण्यासाठी हा थोडा वेळ जेवढे महिने आपल्याला रेग्युलर पिरियड येणार आहे, म्हणजे हवा आहे तेवढे महिने फक्त आपण तो ओरल कंट्रासेप्टिव्ह पिल्सने आपण तेवढं रेग्युलर करू शकतो. पण पीसीओएस मध्ये कधी-कधी आपण हॉर्मोनल मेडिसिन देतो रेग्युलर करण्यासाठी, एस्पेशली कोणासाठी, की ज्यांच्यामध्ये ॲबनॉर्मल हेअर ग्रोथ आहे, दाढी मिशन सारखे केस आहेत, ज्यांच्यामध्ये भरपूर पिंपल्स आहेत, त्यांची जेव्हा ट्रीटमेंट चालू असते, तेव्हा आपण अशा टाईपच्या गोळ्या घेतो. कारण ह्या ओरल कंट्रासेप्टिव्ह पिल्स ज्या पीसीओएस साठी बनवल्या गेलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये ही अशी स्पेसिफिक औषधं असतात, की ज्याच्यामध्ये हेअर ग्रोथ कंट्रोल होणं, ॲबनॉर्मल हेअर ग्रोथ कंट्रोल होणं, पिंपल्स कंट्रोल होणं, हे हे ही हे काय म्हणू शकतो आपण, ह्या आजारावर किंवा ह्या लक्षणांवर मात करण्यासाठी काही औषधं टाकलेली असतात या ओरल कंट्रासेप्टिव्ह पिल्समध्ये. त्यामुळे ह्याची ट्रीटमेंट चालू आहे. समजा एखादीला भरपूर केस असतील,
हम्म. तिची लेझर थेरपी चालू असेल, हम्म. तर काय लेझरमध्ये काय होतं, पूर्वी जे आलेले केस आहे, पूर्वी ऑलरेडी उगवलेली जी ग्रोथ आहे, ती ग्रोथ निघून जाते. पण नवीन येणारी ग्रोथ टाळण्यासाठी मग आपण ह्या टाईप्सच्या औषधांचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे जेव्हा म्हणजे हे असतील, ॲक्ने असतील, तेव्हा सुद्धा आपण अशा टाईपच्या गोळ्या रेकमेंड करायला सांगतो. आणि त्याचा साइड इफेक्ट जर काही मेजर असेल तर आपण हे केलंच नसतं. पण तरी सुद्धा जेव्हा आपण ह्या गोळ्या घेतो, तेव्हा आपण ॲटलीस्ट 6 मंथली आपण हेल्थ चेकअप करायला सांगतो. म्हणजे ब्रेस्ट एक्झामिनेशन करणं, परत एक सोनोग्राफी करणं किंवा ब्लड प्रेशर तपासणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जरी मुलगी यंग असली तरी ह्या गोष्टी आपण करत असतो. बरोबर. कारण की आपल्याला आज इतकी प्रश्न अबाउट फेशियल हेअर आलेले आहेत. आय थिंक यू हॅव आन्सर्ड दॅट क्वेश्चन, की खूप फेशियल हेअर, पिंपल्स, ॲक्ने हे खूप असते. तर यू हॅव टू बी एबल टू एका तज्ञाकडे म्हणजे तुमच्याकडे येऊन डायग्नोज केल्यावरतीच कुठली गोळी घ्यायची हे बरोबर. त्याच्यावरती तुम्ही ठरवू शकता. बरोबर, बरोबर. एक्सेसिव्ह फेशियल हेअर. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया, की सगळे बरेचसे आपल्याला प्रश्न आहेत, की होमिओपॅथी चा इफेक्ट आहे का? म्हणजे पीसीओडी, हाऊ इफेक्टिव्ह इज होमिओपॅथी ॲज अ मेडिसिन? मृणाल, ते सांगायचं झालं तर आय एम ॲलोपॅथिक कन्सल्टंट. मी जे शास्त्र शिकलेच नाहीये, त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल भाष्य करणं हे खरं म्हणजे चुकीचं आहे. बरोबर? सगळ्या ज्या पॅथीज असतील, त्या प्रत्येक पॅथीचं एक स्वतःचं स्थान आहे. त्याच्यात उपचार पद्धती असते. तर होमिओपॅथीतली उपचार पद्धतीची म्हणजे हे पीसीओडी कसे ट्रीट करतात, हे काही म्हणजे माझ्या बघण्यात आलेलं नाहीये किंवा मी त्याच्यावर माझा अभ्यास नाहीये. पण निश्चितच मी जसं सांगितलं, आपण ॲलोपॅथिक मार्गाने सुद्धा आपण लगेचच औषधाकडे जाऊया नको. आपण लाईफस्टाईल जसं म्हटलं आहार, व्यायाम, झोप आणि वेट लॉस या पद्धतीने गेलो आणि आपल्या इन्शुलिन रेझिस्टन्सवर जर कंट्रोल केला, तर बरोबर. निश्चितच आपल्याला ह्याचा पीसीओडीवर आपण मात करू शकतो. राईट. आय थिंक आय एम जस्ट गोइंग थ्रू क्विकली ऑल द क्वेश्चन्स आणि बऱ्यापैकी तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आणि काही जे पर्सनल इश्यू आहे ते ऍक्च्युली प्रत्यक्षातच म्हणजे मी आपल्या सर्वांना आय विल ऍडवाइज की प्रत्यक्षातच तुम्ही डॉक्टरांशी बोलून हा विषय पिरियड्स लेट किंवा प्रेग्नन्सीचे पण काही बरेचसे प्रश्न आहेत विच इज व्हेरी पेशंट डिरेक्टेड, म्हणजे तुम्ही असं जनरल याच्यात काही उत्तर नाही देता हां. येत. आणि आपण त्यासाठी पीसीओडी इन्फर्टिलिटीचं आपण एक सेशन करणारच आहोत. येस, येस, त्याचप्रमाणे पीसीओडी इरेग्युलर पिरियड्सचं आपण करू शकतो. ऍब्सोल्युटली. आपण नक्कीच त्या येणाऱ्या सेशनमध्ये त्याच्यावर उत्तर देऊ. बरोबर. येस, ऍब्सोल्युटली. तर आता आपण विल जस्ट टेक अ रिकॅप, की तुम्ही आज आज जे बोलला त्याच्यामध्ये 3 द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स: स्लीप, एक्सरसाइज आणि टू बी एबल टू ईट माइंडफुली, चूज व्हॉट वी आर ईटिंग इन कार्बोहायड्रेट्स, लो कार्ब, लो फॅट, आणि चूज डिफरंट ग्रेन्स. जसं आपण म्हणालो की न्यूट्रल मिलेट्स, जसं भाकरी, हे असेल ज्वारी, बाजरी, आणि फॉक्सटेल मिलेट्स हे जे वेगळे पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत, आणि सूर्यास्ताच्या आधी जितकं शक्य होऊ शकेल तसं त्या लाईफस्टाईल मध्ये इटिंग बिफोर सनसेट ही जर का आपण सवय लावली तर आपल्याला एक कम्प्लिटली इट इज अ लाईफस्टाईल चेंज दॅट वी आर मेकिंग फॉर द रेस्ट ऑफ अवर लाईफ, अँड दॅट इज गोइंग टू इन्शुअर अ हेल्दी हेल्दी बॉडी. आणि पुढे येणारे जे मेन्स्ट्रुअल सायकल नंतर जे इश्यूज असतात, इनफर्टिलिटी किंवा अजून प्रेग्नन्सी रिलेटेड इश्यूज, त्याचं आपण आतापासूनच ते आपण कंट्रोल करू शकतो जर मुलींनी हा फॉलो करणं सुरू केलं तर. बरोबर आहे. अगदी. आणि पुढच्या याच्यामध्ये पण आपण सर्वजण डॉक्टर सुप्रियाशी आपण भेटणार आहोत आणि आपण दुसरे इश्यूज घेणार आहोत, प्रेग्नन्सी, इनफर्टिलिटी, कारण की हा एक वेबिनार सगळ्या विषयांवरती बोलणं हे शक्य नाहीये, म्हणून आज आपण फक्त एडॉल्सन्स याच्यावरतीच आपण फोकस केला होता. पण आपण पुढच्या वेबिनारमध्ये परत लवकरच भेटू सुप्रियाताईंना. आणि आमच्या जे मेंटल हेल्थचं जे आपलं वेबसाईट आहे wait.in, ज्याच्यावर जे सगळे आम्ही ईमेल ऍड्रेसेस दिले आहेत, त्यात सुप्रियाताईंचा ईमेल ऍड्रेस तुमचा, विथ युअर परमिशन वी विल शेअर on the website that people can get in touch with you and take your appointment as and when. So we will definitely share her email address on our website. So do check out आमचं Instagram, Facebook and website where all of these details are there. आणि परत एकदा लवकरच पुढच्या महिन्यात आपण भेटूया सुप्रियाताईंशी. हा परत पीसीओडी, पीसीओएस at a slightly different age group, how this again manifests and what we can do for it. Yes. So thank you so much, Supriya.